Messrs Tubes Limited are manufacturer of picture tube. Underline, manufacturer of picture tube for TV. The following are the details of their operation during the year 2015. Average monthly market demand 2000 tubes. 99% people इथे कन्फ्यूज होणार, इथे मिस्टेक करणार. परत एकदा वाचा. ॲव्हरेज मंथली मार्केट डिमांड. लोकांनी हे वाचलं. मंथली दिलं 2000 इंटू 12 24,000. ॲन्युअल डिमांड 24,000. रॉंग. परत एकदा वाचा. तिथे ॲव्हरेज मंथली मार्केट डिमांड सांगितलंय. ॲव्हरेज मंथली मार्केट डिमांड सांगितलंय म्हणजे आपल्या प्रोडक्टचं मार्केटमध्ये डिमांड आहे. ते लोक डिमांड करतात. ईओक्यूला आपण ते नाही घेत. ईओक्यूला आपण काय घेतो? आपण डिमांड करतोय ते घेतोय. इथे त्यांनी सांगितलंय आपल्या प्रोडक्टचं मार्केटमध्ये डिमांड आहे म्हणजे फिनिश प्रोडक्टचं मार्केट डिमांड आहे. पुढे क्रॉस मार्क फसवण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. आपण ईओक्यू काढतोय. कसला ईओक्यू काढतोय? आपण रॉ मटेरियलचं डिमांड करतोय. फिनिश प्रोडक्ट बनवण्यासाठी रॉ मटेरियलचं डिमांड करतोय आणि हे त्यांनी जे डिमांड दिलंय हे मार्केट डिमांड आहे. आपल्या प्रोडक्टचं मंथली मार्केट डिमांड आहे. फिनिश प्रोडक्टचं डिमांड आहे. क्रॉस मार्क. Ordering cost rupees 100 per order. Inventory carrying cost 20% per annum. Cost of tube 500 per tube. Normal usage लिखो वहाँ पे. Average usage 100 tube per week. Minimum usage 50 per week. Maximum usage 200 tube per week. Lead time to supply 6 to 8 weeks. 6 is a minimum, 8 is a maximum. Economic order quantity computed from the above. Economic order quantity EOQ काढायचा आपल्याला. If the supplier is willing to supply quarterly 1500 unit at a discount of 5%, is worth accepting. Reorder level काढायची आहे. मिनिमम लेवल ऑफ स्टॉक काढायचा आहे आणि मॅक्सिमम लेवल ऑफ स्टॉक काढायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला ईओक्यू काढायचं आहे, त्यानंतर डिस्काउंटचं पण काढायचं आहे आणि त्यानंतर 3 लेवल काढायचं आहे. ओके. आता सगळ्यात पहिलं ईओक्यू आपल्याला काढायचं आहे. ईओक्यू. फॉर द पर्पज ऑफ ईओक्यू वी रिक्वायर 2AO अपॉन C. ए म्हणजे अॅन्युअल डिमांड. आता अॅन्युअल डिमांड किती घेणार? ते 2000 आपल्या प्रोडक्टचं मार्केटमधलं डिमांड होतं, ते नाही घेणार आपण. मग अॅन्युअल डिमांड काय घेणार? कसं काढणार अॅन्युअल डिमांड? त्यांनी तर दिलेलं नाहीये. महत्वाचा पॉइंट आहे हा क्वेश्चन महत्वाचा, लक्षात घ्या. मग अॅन्युअल डिमांड कसं काढणार? हे त्यांनी नॉर्मल युजेस दिलाय, ॲव्हरेज युजेस दिलाय. 100 ट्यूब पर वीक. एका वीकला आपण 100 ट्यूब रॉ मटेरियल कन्झ्युम करतोय. 100 ट्यूब कन्झ्युम करतोय. नॉर्मल युजेस दिलाय. नॉर्मल युजेस म्हणजे ॲव्हरेज युजेस. एका वीकला आपण 500 ट्यूब कन्झ्युम करतोय आणि एका वर्षात 52 वीक्स असतात. सो ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू 100 ट्यूब इंटू 52 वीक्स 5200. दिस इज युअर अॅन्युअल डिमांड. ऑर्डरिंग कॉस्ट 100 पर ऑर्डर. Carrying cost 20% per annum and cost of tube 500 into 20%, 100 रुपये. So EOQ is equal to 2 into 5200 into 100 divided by 100. Your answer is 102 tubes. It's a 2 tubes. Number of order. Annual demand at 5200 tubes divided by
102, 5200, 50.98 ऑर्डर. आता तुम्हाला इथे राऊंड करायचं असेल तर तुम्ही राऊंड अप 51 ऑर्डर करू शकता आणि तिथे नोट लिहायची ऑर्डर कॅन नॉट बी इन अ फ्रॅक्शन. किंवा तुम्ही 50.98 ऑर्डर घेतलं तरी सुद्धा चालेल. नोबडी कॅन गिव्ह द रॉंग आन्सर. समजलं? सो ईओक्यू काढला मी. आता मला ईओक्यू लेवलला टोटल कॉस्ट काढायची. पहिलं मटेरियल कॉस्ट 5200 इंटू एका युनिटची व्हॅल्यू किती आहे? कॉस्ट पर युनिट किती आहे? कॉस्ट पर टू 500. सो 5200 इंटू 500. 1 2 3 4 आज होते 10. आज 25 ने 26 26 lakhs. नंबर 2 ऑर्डरिंग कॉस्ट. समजा मी राउंड ऑफ फिगर घेतला 51 घेतली. 51 ऑर्डर इंटू 100 5100. बरोबर. नंबर 3 कॅरिंग कॉस्ट 102 कॅरिंग कॉस्ट. श्री स्वामी समर्थ. 102 डिवाइड बाय 2 इंटू 100. 51 डिवाइड बाय 100 5100. एक सोपी गोष्ट एक लक्षात ठेवायचं. एट ए ईओक्यू आपका जितना ऑर्डरिंग कॉस्ट रहता है उतना ही कैरिंग कॉस्ट रहता है. सो एट ईओक्यू आपका टोटल कॉस्ट है 26,10,100. ठीक है. आता त्यांनी काय विचारलंय? इफ द सप्लायर इज विलिंग टू सप्लाय क्वार्टरली 1500 युनिट at a discount of 5%, is it worth accepting? तो 1500 त्यांनी विचारलंय. क्वार्टरली 1500 तर तुम्हाला दिलं तर चालेल का? ऑफर प्राइस, ऑफर ऑर्डर साइज है 1500. नंबर ऑफ ऑर्डर 5200. एनुअल डिमांड है. न्यू ऑर्डर साइज है. जर 1500 ची ऑर्डर दिली तर सो 5200 डिवाइड बाय 1500 3.46 ऑर्डर. प्राइस काय बोलले ते? डिस्काउंट 5%. तो प्राइस चेंज होणार ना. प्राइस 500 माइनस 5%. 25 475. प्राइस चेंज झाली म्हणजे तुमची कॅरिंग कॉस्ट सुद्धा चेंज होणार. कॅरिंग कॉस्ट 475 इंटू कॅरिंग कॉस्ट किती? 20% आहे. 475 च्या 20%. पाचशे आहे ना. लेस 3% ना. 3% डिस्काउंट बोलला ना 5% डिस्काउंट बोलला. आपल्याला कॉस्ट काढायची. पहिलं मटेरियल कॉस्ट. एन्युअल युनिट आहे 5200 इंटू रिवाइज प्राइस किती? रिवाइज प्राइस 475. ऑर्डरिंग कॉस्ट. नंबर ऑफ ऑर्डर किती? 3.46 ऑर्डर आहे इंटू ऑर्डरिंग कॉस्ट. पर ऑर्डर किती? ऑर्डरिंग कॉस्ट 100 रुपीज. कैरिंग कॉस्ट. ऑर्डर साइज है 1500
Sri Swami Samani into Mahamad. So 5,200 into 475, 24,70,000. 3.46 into 100, 346. 1,500 divided by 2 into 95. 71,250. Total 25,41,596. Total cost. काय करणार? रिकमेंडेशन काय करणार? जर कंपनीने डिस्काउंट प्राइस दिली तर ऍक्सेप्ट करणार की नाही? ॲट EOQ your cost is 16,112 200 and 25,41,596. So your saving is 26,10,200, 25,41,596. सांचा 0 सांचा 12 plus 11. This is the saving. So we will recommend it you go with the discount. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम संपलेला नाही, अजून 3 लेवल आहे. आपल्याला लेवल काढायचे. Reorder level, maximum level of stock and minimum level of stock and maximum level of stock. हे कळलं? ओके. Now first reorder level. Reorder level काय फॉर्म्युला आहे reorder लेवलचा? reorder लेवलचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम कन्झम्पशन इनटू मॅक्झिमम टाइम, आणि मॅक्झिमम कन्झम्पशन त्यांनी दिलं आहे 200. मॅक्झिमम टाइम 8 2 16. दुसरं मॅक्झिमम लेवल कसं काढतो आपण? ROQ प्लस reorder level minus minimum consumption into minimum time. ROQ आपण ऑलरेडी काढलेला ROQ किती 102 प्लस reorder level इथे काढले 1600. minimum consumption, so minimum consumption 50, minimum time 6. हे 300 ना, हे वजा करायचे ना 300 1,402 unit. And third minimum level कसं काढतो आपण? reorder level minus average consumption minus average time. Reorder level is 1,600 minus average 100. average time नाही दिलाय, काढू शकतो. मिनिमम प्लस मॅक्झिमम टाइम, मिनिमम टाइम 6, मॅक्झिमम 8 8 14. सो 1600 म्हणून 700 गेले 900 युनिट. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये आपण तिन्ही कन्सेप्ट घेतले, EOQ पण घेतलाय, डिस्काउंट प्राइस पण घेतलाय आणि लेवल पण घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते फसण्यासारखं, म्हणजे पीपल गेट कन्फ्यूज 2000 मार्केट डिमांडचे. सो हा प्रॉब्लेम तुम्ही LDR ला ठेवायचा आहे. ठीक आहे.